मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी झ्युरिक इथं आगमन झालं आणि दावोसमध्ये फडणवीसांचं मराठमोळ्या पद्धतीमध्ये स्वागत करण्यात आलं। स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत मृदुल कुमार यांनी फडणवीसांचं स्वागत केलं। यावेळी झ्युरिकमध्ये महाराष्ट्राचं राज्यगीतही सादर करण्यात आलं। निवडणुकीमध्ये मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी फडणवीसांचं अभिनंदनही केलं। तर बृहन महाराष्ट्र मंडळाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये स्वागत देवा भाऊ असे फलक सुद्धा या ठिकाणी लागलेले होते। तर मुख्यमंत्री फडणवीसांचं झ्युरिक येथील स्वागत मराठी माणसालाही सुखावणारी गोष्ट असल्याचं ट्विट संजय राऊतांनी केलंय। दिल्लीमधील सर्वोच्च पदासाठी फडणवीसांचा प्रवास सुरू झालेला दिसतोय असं ट्विट राऊतांकडून करण्यात आलंय। संजय राऊत यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे ते आपण बघूयात। पंतप्रधान मोदींचं परदेशात स्वागत होतं, अगदी तसंच स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं झ्युरिक इथं करण्यात आलं। ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे। महापालिका निवडणुकीमध्ये भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीसांचा प्रवास हा दिल्लीमधील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय।